कौन है तू? 50-50 कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा। कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा। वो आ गया। अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नवा हवालदार 100 म्हणतात मला। आदमी 1 और 0 2 ये नाइंसाफी है रे। अब मैं तेरा 1 0 उड़ा दूंगा। माझ्या बाला नग मारूस, एकलाच बा आहे माझा। एकला है, काला है, तू भी एकली है। क्या नाम है रे तुम्हारा? गंगू। गंगू येडापडा झालास की काय? कब तुझ्या बाला बरोबर येडा करतो। बहुत प्यारा नाम है रे गंगू। हाथ में बोला है। तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी, आपला ठाकोर। टकलू हैवाना, हे तुला जड जाईल। मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही। पोलीस लोक टकलू हैवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही। का माहितीये? कारण त्याला एक पण केस नाही। डोळा फोडू काय? डोळा फोडू? हसणार नाही। तुला काय वाटलं गावात टकलू हैवान आलाय? ही बातमी खोटी आहे। अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान। मला घाबरला। गाली देणे का? ऐक किसका आहे? तुझाच आहे। माझंच आहे। तुझं काय होणार रे? लक्ष शट अप. व्हॉट नॉनसेन्स. मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली। ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनून 1-0 बनवलंस। बघा ना, या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर, व्हॉट हॅपन? त्याच्या इंग्रजीवर जाऊ नका। 1 नंबरचा डॅम्बीस आहे तो। मराठीत सांगतो, माझी चूक झाली साहेब। चूक झाली काढवा। तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो। कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी। जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय। टकलू हैवानाला, टकलू हैवानाला। त्या लांडगा आल्यासारखी गत व्हायची तुझी, आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत। शाळेत असताना ऐकली ती गोष्ट। खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे। त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो। टाकाच। तुमच्या मुलीचं काय होईल? नाही महेश, प्लीज असं करू नकोस। त्याच्या वतीने मी माफी मागते। वय साहेब, एकदा माफ करा त्याला। तू गप्पा कायच गंगे? बोलू दे की तिला। तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला, पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल। मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही, सारखा घाम येतो तिकडे मला। आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला। साहेब, तुम्ही किती चांगला आहे सा। तुमचं लई थँक्यू बघा। थँक्यू। हे गंगे चल घरला पहिली। कावतोय। उस्ताद, श्रीरंगपूरची पुरी खबर घेऊन आलोया। झुंजार मध्ये बातमी आली आणि समजा गावाची हवा टाईट झाली। कुणी बी टकलू दिसला की समजा सुसाट पळत सुट्ट्यात। बातमी झुंजार मध्ये बळकंबो खुश झाला। बळकंबू? पण वस्तात तुम्हाला तर टकलू हैवान म्हणतात। बळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे। काय खंड बातमी आई नुसत्या बातमीनं हवा टाईट झाली। टाईट मग आम्ही स्वतःच गेलो तर काय राडा होईल। छे वस्ताद तिथे जायचं नावच काढू नका। इन्स्पेक्टर महेश तिथे ठिय्याच टाकून बसलाय। होय उस्ताद, मग आपण आयतेच खाऊ ना पोलिसांच्या आवडीत। पोलिसाच्या तावडीत आई अरे हट।
या टकलू हैवानाला पकडणारा पोलीस अजून पैदा व्हायचाय. काय आई उए, आई आई कंड्या खुळा असले का खुळा. अरे बातमी खोटी निघाली म्हणून गाववाले गाफील असतील, पोलीस पण ढिल्ले पडले असतील, ढिल्ले. आई उए, आई आई. खरंय वस्ताद, हे मात्र खरंय. हा याच टायमाला गावात घुसायचं. श्रीरंगपूरचा सरपंच पण मालदार पार्टी आहे मडे. मालदार वस्ताद, श्रीरंगपूर मध्ये घुसायला एक चांगला मौका आहे बघा. गावात मागी गणपतीचा उत्सव लय मोठा असतो या. त्या टायमाला जर आपण गावात घुसलो तर कुणाला पत्त्या बी लागायचं नाही बघा. आई उए, आई आई. कधी आहे? कधी आहे? आई उए, आई आई. कधी आहे मागे गणपतीचा उत्सव?